नमस्कार बंधू भगिनींनो, आज गुरुवार आहे आणि उपवासाचा वार असल्यामुळे नाश्तासुद्धा व्हेजच बनणार आहे. त्यात दिवाळीचा फराळ करंजा झाला आहे. त्यातील जो मैदा शिल्लक होता त्याचाच आज पराठे बनवायचा विचार केला. त्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणारी कोथिंबीर, मिरची, टॅमॅटो वगैरे हे सगळं कटिंग करून घेतो. त्यानंतर पराठा मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये हे पूर्ण एकजीव केले जाईल आणि त्याच्यानंतर ते पराठे लाटले जातील. मैद्याचं कणिक पूर्णपणे मळून झालेलं आहे. आता ह्याच्या गोळ्या तयार केल्या जातील. किती पराठे बनतील? जवळपास 12-13 पराठ्याचे नक्की बनतील. आणि तरीसुद्धा हा मैदा शिल्लक आहे. त्याच्या रोट्या बनवायचा प्लॅन आहे, पण तो उद्या वगैरे. तरी अशा प्रकारे जवळपास डझनभर पराठे तयार झाले आहेत. आता ते भाजायचे आहेत. तर आता पराठ्याची शेवटची प्रोसिजर म्हणजे हे पराठे भाजले जात आहेत. तवा गरम करून तेलामध्ये भाजून हे पराठे आता तयार होतील. आता पराठा पूर्णपणे तयार झालेला आहे. तो आता पेपरवरती ठेवला जाईल. बंधू भगिनींनो, आजची आमची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.